नमस्कार श्रोते हो. आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय पहिल्यामधील 192च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा. देखिला एथ हे संग्रामी उदित, जाहले आसती कीर समस्त. पण आपण पया उचित, केवी होय येणे न्यावेची नेनो काई. मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई. स्थिर नो हे देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत. विकळता उपजत गात्रासीही, सर्वांगा काटाला आला. आती संतापू उपनला, तेथे बेंबुळ हातू गेला गांडिवाचा. तेना धरताची निष्ठले, परी नेनेची हातूनी पडले. ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे जे वज्रापासोनी कठीण. दुर्धर अति दारुण, तयाहुनी असाधारण. हे स्नेह नवल, जेने संग्रामी हरू जिंतला. निवांत कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळिला. क्षणा माझी जैसे भ्रमर भेदी कोडे, भलतेसे कष्ट कोरडे. परी कळिके माझी सापडे कोवळिया, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे. परी ते कमळदळ चिरू नेने, तैसे कठीण कोवळेपणे. स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मे याही नेयेची आया. म्हणूनी भुलविला ऐको राया. संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू. विसरला अभिमानू संग्रामीचा. इथे अर्जुन म्हणाला, देवा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो तेथे माझे आप्त स्वकीयच दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्यास सज्ज आहेत खरे, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास आपल्याला कसे योग्य होईल. यांच्याशी युद्ध करण्याचे नाव काढताच मला सुचेनासे झाले आहे, आणि मन व बुद्धी स्थिर राहिली नाही. पहा, माझा सर्व अंगास कापरे सुटले आहे, तोंडास कोरड पडली आहे, गात्रेही शीतल झाली आहेत. माझ्या सर्वांगावर काटा आलेला आहे, अंगाचा भडका उडाला आहे. गांडीव धनुष्य धरण्याचा हातही ढिल्ला पडला आहे. ते माझ्या हातातून केव्हा गळून पडेल ते कळले नाही. यावेळी माझे हृदय मोहाने व्यापले आहे. जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण, कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे अतिनिष्ठुर आहे, तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकरासही जिंकले, निवांत कवच नावाच्या दैत्याचा नाश केला, तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात ग्रासला गेला आहे. जसा भ्रमर कठीण लाकडाचे भोग पाडतो, परंतु तोच कवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर भोग पाडण्याचे मनातही आणत नाही, तसाच हा आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. संजय म्हणाला, राजा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले आहे. असो, असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयी अभिमान पार मावळून गेला आहे.
कैसा नेनू सद्यता उपनली तेथे चित्ता मंग म्हणे कृष्णा आता नसिजे एथ माझे अतिशय मन व्याकुळ होतासे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिका काना वधावे हे एर येर आघवे गोत्रज अमुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्ययाही न ये माझ येणे काय काज महापापे देवा भूता परी पाहता येथे ओखटे होईल झुंजता वर काही सुचविता लाभू अंथी तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही येथे राज्य तरी काही हे पाओनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे तेने सुखविन होईल हे भलतेसे सहाजेल वरी जिवंतही वेचे जील याची लागी. या ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, त्यांच्या मनात करुणा कशी निर्माण झाली कोण जाणे. मग तो कृष्णास म्हणाला, देवा मला वाटते आता इथे राहूच नये. माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे. या सर्वांना मारावयाचे आहे या कल्पनेनेच माझ्या मुखातून शब्द फुटत नाहीये. या कौरवांना जर मारायचे तर मग युधिष्ठिरादिकांचा वध का करू नये, कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहेत. म्हणून देवा आग लागो या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापातका वाचून आमचे कोणते काम खोळंबले आहे. पुष्कळ विचार करून पाहिला तर युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते जर टाळले तर मात्र काही कल्याण आहे. असा विजय मिळविण्याचे मला काहीच कर्तव्य उरले नाही. असे राज्य मिळून तरी काय करायचे आहे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे भोग भोगायचे त्या सर्वास आग लागो. या असल्या सुखाशिवाय कोणतेही दुःखे आम्ही सोसू व यांच्याकरिता आम्ही आपले प्राण देखील वेचू. इथे आपल्या 212 ओव्या झालेल्या आहेत. राहिलेल्या ओव्या आपण उद्या घेऊयात. झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम